बोथ टीम कैप्टन यस। एक तरफ उसामा दुस्ते और दूसरी तरफ अक्षय निवाते। कॉल उसामा का है। आइए देखते हैं क्या डिसीजन आएगा। टॉस जीता है सिया ने। डिसीजन क्या है अक्षय, निर्णय क्या असेल? टॉस जीतकर सिया स्पोर्ट्स ने पहले बैटिंग का फैसला लिया है। Here, the land where civilization forgot. It's the underground. आपणास विनंती आहे की आपण असं नसतो. तेजसजी मेहता सर आपली वाट पाहत आहेत. राम जागडे सर आपणास विनंती आहे. तेजस मेहता सर आपली वाट पाहत आहेत. आपण मुख्य मंचाच्या दिशेला मार्गस्थ व्हा.
हेलो, यस, वेलकम। आप सभी का स्वागत है फिर एक बार दापोली के ऐतिहासिक आजाद मैदान पर जेसीआई दापोली आयोजित जेसीआई चषक 2026 का ये पहला दिन और पहले दिन की पहली शाम। आइए देखते हैं किसके बनेगी नाम। वक्त तय करेगा। टॉस हो चुका है और टॉस में सीआई स्पोर्ट्स की टीम ने टॉस जीतकर पहले बल्लेबाजी का फैसला लिया। उनके सामने दूसरी तरफ जो टीम है, इन्होंने सुबह से बहुत अच्छा खेल खेला है। यस, इमाद पैकर इस टीम के अंदर एक से बढ़कर एक धुरंधर। मेरे मैच में अगर देखा जाए तो बहुत मजेदार मैच होगा, इसमें कोई शक नहीं। बहुत इंटरेस्टिंग मैच रहेगा। आज के दिन का जेसीआई ट्रॉफी का पहली शाम का पहला क्वार्टर फाइनल यहां पर देखने मिल रहा है। एक अच्छा मैच रंगेगा। दोनों अंपायर्स का मैं तहे दिल से स्वागत करता हूं। एक तरफ नवाज फकी और उनके साथ में स्क्वायर लेग पर अमित बिन सर, दोनों मंजे हुए अंपायर है। दोनों अंपायर की अगर मैं बात करूं तो क्रिकेट के लिए इन्होंने बहुत अच्छी सेवा की है। मेरे ख्याल इस वक्त इस पूरे टूर्नामेंट की पूरा हाल जो देखा जा रहा है, जेसीआई के पूरे टीम का मैं दिल की गहराई से शुक्रिया अदा करता हूं। चलिए खेल की हो रही शुरुआत। वीरवर्धन एंड की तरफ से बॉलिंग ट्रैक पर जुनेद, नवाज सर का इशारा, लेट्स प्ले नाउ। स्ट्राइक पर देखा जाए तो अक्षय निवाते, रसल दी मसल। हो पहली गेंद पर ऑफ ड्राइव देखने मिला था। उसामा के पास गेंद गई, उसामा ने गेंद को दिया वहां पर बॉलर के पास। एक रन मुकम्मल, एक रन के साथ खाता खोला है बल्लेबाज ने। उसामा के जिस तरीके से बात करें तो दूसरे सत्र में बैटिंग भी देखी जाएंगी। इस वक्त सीआई स्पोर्ट्स की तरफ से पांडु अक्षय के साथ में दूसरे बल्लेबाज, अंपायर से गार्ड लिया मिडल स्टिक पर। आइए देखते हैं कैसी बैटिंग करेंगे। फील्डिंग का मुआयना कर रहे हैं। पॉइंट, बैकवर्ड पॉइंट, कवर घेरे में है। लॉन्ग ऑफ पर एक खिलाड़ी। अगली गेंद बैकफुट पर गए और यहां पर क्लीन बोल्ट, उखाड़ डाला स्टंप, फर्नीचर डिस्ट्रॉय, ऑफ स्टंप उखाड़ डाला। क्या कमाल की वापसी, कमाल की गेंदबाजी। आइए देखते हैं रिप्ले में जिस तरीके से जुनेद ने कर दिखाया, बहुत ही बेहतरीन अपना बॉलिंग का नजराना। ये देखिए पहला ही ओवर और पहली ओवर का पहला विकेट, ओवर द विकेट से बॉलिंग कर रहे थे और बल्ले के करीब से गेंद लगकर सीधी स्टंप पर टकराई। फर्स्ट विकेट डाउन। सीआई स्पोर्ट को लगने वाला पहला झटका। देखा जाए तो स्लोअर ऑन ऑफ ब्रेक ये गेंदबाज की अगर मैं बात करूं तो करने के लिए बहुत माहिर है। बहरहाल इन्होंने गेंदबाजी जिस प्रकार की विकेट हासिल किया और ये गेंद सबसे ज्यादा गेंदबाज के सबसे बेहतरीन गेंदों में एक मानी जाती है। आइए देखते हैं फिर एक मर्तबा नए बल्लेबाज इस वक्त मैदान के अंदर उतर चुके हैं सीआई स्पोर्ट्स की तरफ से। सुमित जामदार एक मजा हुआ खिलाड़ी, एक बेहतरीन खिलाड़ी है। आइए देखते हैं कैसी बैटिंग करेंगे। फील्डिंग का ये भी जायजा ले रहे। बॉलिंग ट्रैक पर जुनेद। ओ जुनेद ने देखिए जिस प्रकार गेंद की थी, फॉरवर्ड डिफेंस, ऐसी गेंद को इज्जत बख्शी मानो पुराना रिश्तेदार घर पर आया हो और उसको जिस तरीके से इज्जत बख्शी जाती है ना, उसी तरीके से गेंद को इज्जत बख्शी थी। फॉरवर्ड डिफेंस दिया, एक रन हासिल किया और स्ट्राइक को रोटेट किया। बड़ा खिलाड़ी वो होता है जो रनों के लिए स्ट्राइक रोटेट करते रहे। फिर एक बार अगली गेंद हो। इस बार देखिए अक्षय ने टैप किया है, कवर के क्षेत्र में मकरान के पास गेंद गई है। यहां पर एक रन हासिल हो चुका है। धीरे धीरे पावर प्ले की ओवर की अगर मैं बात करूं तो 4 बॉल और 3 रन, 5 ओवर का खेल है। आइए देखते हैं क्वार्टर फाइनल की ये मैच किस तरीके से रंगती है जेसीआई का ये खूबसूरत टूर्नामेंट। और इस बीच देखिए ऑन साइड में खेला है। एक रन दूसरे की कोशिश नहीं चाहिए। अच्छी फील्डिंग वहां पर नाजिम द्वारा जो डीप से दौड़ते हुए आए, काउ कॉर्नर के क्षेत्र में नजर आ रहे थे। फिर एक मर्तबा जुनेद, इस ओवर की लास्ट बॉल। आइए देखते हैं। इस मर्तबा विकेटों में गेंद थी, बल्लेबाज ने ड्राइव किया है ऑन साइड में। एक रन।
देखते देखते यहां पर पहला ओवर समाप्त। सबसे बेहतरीन ओवर क्वार्टर फाइनल का इन्होंने फेंका है। कहा जाता है कि चांद पर पहला कदम किसने रखा? पहला कदम। और टूर्नामेंट के अंदर पहले क्वार्टर फाइनल में पहली बेस्ट ओवर किसने की, इसकी चर्चा सबसे ज्यादा होंगी। बहरहाल इस वक्त 1 ओवर 5 रन और 1 विकेट। एक सफल कामयाब गेंदबाज है जिन्होंने विकेट भी हासिल किया, 5 रन का ओवर भी डाला। अब एक चुनौती खत्म, दूसरी चुनौती फिर एक बार सामने रहेंगी। बॉलिंग ट्रैक पर मोरे, ओमकार मोरे बॉलिंग ट्रैक पर, लेकिन अक्षय निवाते अभी भी उनका बल्ला शांत है। अक्षय निवाते आइए देखते हैं कैसी बैटिंग करेंगे ओमकार के खिलाफ। यस, सामने जो लाइट बाइक की चालू है प्लीज बंद कीजिए। यस, मिरर बैट्समैन के लिए। यस, सामने सामने। मैं इस टूर्नामेंट को देखकर, इस माहौल को देखकर अद्भुत हूं कि किस तरीके से पूरे जेसीआई ने इस टूर्नामेंट को सजाया है। बिल्कुल टूर्नामेंट को एक अलग ही लेवल पर लेकर गए। पूरी टीम ने एक अलग ही माहौल तैयार किया है दापोली के ऐतिहासिक आजाद मैदान पर। हर साल टूर्नामेंट होती है, लेकिन इस साल का इन्वेंशन थोड़ा सा हटके है, अलग है। और तुषार सर की सोच देखिए। बहरहाल तेजस सर की सोच बहुत ही निराली है। मैच की ओर रुख करते हैं। बॉलिंग ट्रैक पर ओमकार पहली गेंद के साथ, लेफ्ट आर्म ओवर द स्टंप। इस बार फुल पर लेकर ड्राइव किया है, 1 रन। स्ट्राइक को रोटेट किया 1 रन के साथ। स्कोर इस समय 6 रन पर। सुमित जामदार इस वक्त स्ट्राइक पर। देखिए शुरुआत थोड़ी सी धीमी हुई है। टॉस को जीता सीआई स्पोर्ट्स ने, लेकिन अभी भी स्टार्ट वैसा नहीं मिला है। फिर एक बार अगली गेंद, ओमकार की ये गेंद लेग कटर गेंद थी, बाहर निकल रही थी। आखिरी समय पर बल्ला निकाला जरूर, लेकिन कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। स्कोर वहीं पर रुका हुआ 6 रन पर। चलिए फिर एक बार बॉलर बॉलिंग ट्रैक पर। सुमित अब तक कुछ खास बैटिंग नहीं कर पाए, लेकिन टीम के लिए उम्मीद है और उम्मीद से बढ़कर खेलना होगा। इस बार देखिए डाउन द ग्राउंड सामने की तरफ खेला है, मिड ऑन के ऊपर से कैलकुलेटिव बाउंड्री, 4 रन। था टॉस जीतने के बाद फैसला बैटिंग का लिया था। ये फैसले पर अटल रहना होगा, इस फैसले पर कामयाब होना पड़ेगा। अच्छी बैटिंग करनी होगी। इस बीच अगली गेंद हो, इस बार अतिरिक्त उछाल। वहां पर अमित सर ने कह दिया इट इज वाइड बॉल, और साथ में 1/4 ओवर की वार्निंग भी मिली है। स्कोर में इजाफा, स्कोर जा पहुंचा है यहां पर आप देख सकते हैं 11 रन। नेल्सन अकड़ा आ गया। 1-1-1, 11 रन हो चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। सुमित आइए देखते हैं कैसी बल्लेबाजी करेंगे। ओमकार की अगली गेंद, इस मर्तबा ओवर पिच लाइन की गेंद थी, मिडॉन के सर के ऊपर से तान दिया है सुल्तानी आसमानी टोला। यह निकला सुमित के बल्ले से 6 रन के लिए आग का गोला।
1 रन। ये अच्छी सोच है, चौकी के बाद स्ट्राइक को रोटेट करना, ओमकार के खिलाफ अच्छी बल्लेबाजी करना। ओमकार ने पिछली 5 बॉल में 13 रन खर्च किए हैं। पहली ओवर में देखा जाए तो जिस प्रकार 5 रन का ओवर था, इस ओवर में रन 13 आए हैं अब तक 5 बॉल में। आखिरी गेंद है इस ओवर की, आइए देखते हैं क्या सिक्सर आएगा। ओहो, अक्षय ने बल्ला जरूर घुमाया था, हवा में स्विंग किया था, ब्लैंक स्ट्रोक। ओवर की समाप्ति, स्लोअर 1 लेग कटर, सामने से गेम को घुमाया और देखते देखते 2 ओवर की समाप्ति। 2 ओवर के बाद रन बने हैं कुल 18, 1 विकेट का नुकसान। आप देख रहे हैं एक खूबसूरत टूर्नामेंट, जेसीआई ट्रॉफी। किसी ने सोचा नहीं था, लेकिन आपके सपनों को हकीकत में बदलने वाला टूर्नामेंट है। आपको हीरो नहीं बल्कि सुपर डुपर हीरो बनाने वाला टूर्नामेंट है। आज पूरी टीम ने बहुत मेहनत की और आपके सामने इस टूर्नामेंट को लाया। बहुत सारे इवेंट होते रहते हैं दुनिया भर में, देखा जाए तो जिस तरीके से जेसीआई का एक अलग ही रुतबा है, एक अलग ही मकाम है, क्योंकि जिस तरीके से उनका एक अच्छा योगदान है लोगों के लिए। मेरे उसी दिमाग में बात रखते हुए उन्होंने एक बेहतरीन टूर्नामेंट आपके सामने लाई और आज एक अलग ही लेवल का क्रिकेट, सिर्फ दापोली लिमिटेड क्रिकेट नहीं बल्कि दिगर इलाकों से खिलाड़ियों को खेलने का मौका मिला है। वो सब कुछ मुमकिन हुआ है जेसीआई की वजह से। फिर एक बार अगली बॉल, ओहो, इस बार देखिए इंप्रोवाइज तरीके का स्ट्रोक है, हुक शॉट खेला है, गेंद ऑन साइड में निकल गई और वहां पर 1 रन आया। 1 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 19 रन। बॉलिंग ट्रैक पर तीसरा ओवर फेंकने के लिए आए हैं रोहित, ओवर द विकेट। फुल टॉस गेंद, इस मर्तबा नो बॉल, यानी आम तो आम गुटलियों के दाम। ये गेंद ऐसी रहती है। इस वक्त मौका मिला है बल्लेबाज को। देखिए शाम का सत्र है, लोग अपने दफ्तर से निकलने के बाद घर नहीं जा रहे हैं। पूरे दिन का अगर स्ट्रेस अगर हटाना है तो जेसीआई की टूर्नामेंट को एक बार देखो, पूरा स्ट्रेस निकल जाएगा तेजस सर। ऐसी ये टूर्नामेंट है, पूरी थकान निकल जाएंगी। इतना बेहतरीन नियोजन किया है। बहरहाल इस वक्त टीम की परिस्थिति यह है कि 20 रन 1 विकेट और तीसरा ओवर शुरू हो चुका है। अंपायर से कुछ चर्चा हो रही है। चलिए खिलाड़ी अपने पोजीशन पर आ जाइए। अंपायर डिस्कशन करना चाहते हैं और डिसीजन तो उन्होंने दिया है, सॉफ्ट डिसीजन नो बॉल का है। फाइनल डिसीजन भी नहीं, यहां पर वाइड बॉल है, नो बॉल नहीं है बल्कि वाइड बॉल है, ये अंपायर ने कह दिया। डिस्कशन किया और फिर जाकर ये डिसीजन दिया कि ये नो बॉल नहीं बल्कि वाइड बॉल है। स्कोर की बात करें तो 20 रन, तीसरा ओवर प्रगति पथ पर, लेकिन अभी भी रसल दी मसल अक्षय निवाते का बल्ला अभी तक चला नहीं है। आइए देखते हैं इस ओवर में क्या चल पाएगा। चलना जरूरी है क्योंकि दापोली का सबसे बेहतरीन पावर हिटर माना जाता है। इस बार देखिए बहुत अच्छी गेंद थी, गुडलैंड स्पॉट पर पिचिंग की थी, गेंद शरीर के करीब आती हुई गेंद थी। इंप्रोवाइज तरीके का स्ट्रोक खेला, 2 रन की मांग और पलक झपकते ही 2 रन मुकम्मल कर लिए। 2 रन के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ सिया स्पोर्ट्स का 22 रन 22। धीरे धीरे अब रनों की गति बढ़ रही है। बॉलर को भी अच्छी बॉलिंग करनी होगी, बैट्समैन को भी समझ कर खेलना होगा। ये विकेट ने बहुत सारे अच्छे खिलाड़ियों को मौका दिया है। आइए देखिए आज इनको किस तरीके का मौका बनता है। इस बार देखिए जगह बनाई और गेंद को इंप्रोवाइज तरीके से हुक शॉट में कन्वर्ट किया, गेंद निकल गई है फाइन लेग बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। की मदद से 26 रन और बॉलिंग ट्रैक पर आप देख सकते हैं ये वही रोहित है जिन्होंने शुरुआती 2 गेंदें अच्छी फेंकी थी और इस बार अच्छी वापसी, अच्छी बॉलिंग। बैट्समैन से कुछ हद तक गेंद को दूर रखा था। कहा जाता है ना कि जहां पर मोबाइल में नेटवर्क होना जरूरी है ना रोहन सर, बल्लेबाजी करते समय फुटवर्क होना जरूरी है। लेकिन फुटवर्क की कमी नजर आई बल्लेबाज के, इसीलिए रन नहीं आया। डॉट बॉल, 26 रन। अगली गेंद ओवर द विकेट,
इस मर्तबा सामने की तरफ खेलना चाहते थे, ड्राइव किया है, गली के खिलाड़ी वहां पर बैकवर्ड पॉइंट की तरफ पहुंचे, रन को बल्लेबाज ने पूरा किया और धीरे धीरे सिया स्पोर्ट्स का स्कोर हो चुका है अब जाकर 27 रन। अब मुझे ऐसा लगता है कि यहां से सुमित को भी कुछ खास पारी खेलनी होगी क्योंकि टीम को बहुत आस है, इसीलिए तो सुमित खास है। इस बार उछाला है, गेंद हवा के साथ साथ घटा के संग संग पूरे के पूरे दरख्तों के झुंड में गेंद गुम हो गई। 6 रन। अरमान, दुनिया का हर शौक पाला नहीं जाता, कांच के खिलौनों को हवा में उछाला नहीं जाता, मेहनत करने से मुश्किल हो जाती है आसान, हर वक्त टेनिस क्रिकेट के खेल को तकदीर पर टाला नहीं जाता। आपके पास अगर पोटेंशियल है, आपके पास अगर रोहन सर काबिलियत है तो आपको मैदान में दिखाना होगा, वो एआई और चैट जीपीटी की मदद से नहीं मिलेगा। इस वक्त 3 ओवर के बाद स्कोर हो चुका है 33, 1 विकेट, अभी भी 12 गेंदों का खेल बचा हुआ है। सिया स्पोर्ट्स खेल रही है क्वार्टर फाइनल, उनका सामना आप देख रहे हैं इमाद पैकर के साथ में चल रहा है। आज के दिन में इमाद पैकर की टीम की तरफ से उसामा दुस्ते की पारी, नाजिम का परफॉर्मेंस, जुनेद की बॉलिंग, साथ ही साथ मकरान की फील्डिंग, साथ ही साथ देखा जाए तो रोहित की बॉलिंग, मोहसिन का कैप्टनशिप का करना, ये तमाम चीजें, ये सब कुछ क्रेडिट पूरा जाता है जेसीआई को, जिनकी वजह से टूर्नामेंट की बुनियाद पड़ी। ये एक बेहतरीन टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया। बहरहाल इस वक्त बॉलिंग ट्रैक पर वही जुनेद आए हैं, लेकिन क्या अक्षय निवाते इनको हाथ खोलने का मौका मिलेगा? क्योंकि कहा जाता है कि टाली एक हाथ से नहीं बजती, अब अक्षय निवाते को भी अपने हाथ खोलने होंगे। आइए देखते हैं कैसी बल्लेबाजी करेंगे। जुनेद आए बॉलिंग ट्रैक पर, पिछला ओवर इनका 15 रन का, माफ करना 5 रन का था। ओहो, पहली गेंद स्विंगिंग यॉर्कर, इतनी गेंद तेज निकली कि उनके तरकश के तीर में से निकला हुआ यह तीर था। बल्लेबाज के दिमाग में मुंगिया लाने वाली गेंद, क्या बात है, बहुत ही बेहतरीन गेंद थी। जुनेद एक हाई प्रोफाइल क्वालिटी बॉलर है, रोहन सर जो अच्छी गेंदों का मिश्रण रखता है। इस वक्त चौथा ओवर शुरू हो चुका है। फिर एक बार अगली गेंद लेकर जुनेद मुड़ते हुए, अक्षय को ड्राइव करने की कोशिश, लेकिन खिलाड़ी है पॉइंट कवर पर और अक्षय की पारी का हो चुका है यहां पर अंत और बल्लेबाज आउट। बेहतरीन बल्लेबाज है, हाई प्रोफाइल का ये बल्लेबाज है, बैट्समैन है और गेंदों को नींबू बनाने की ताकत रखता है, गेंदों को बाहर भेज देता है, इतना तेज दे मारता है। इस वक्त टीम की सिचुएशन यह है कि 33 रन 2 विकेटें और ओवर चल रहा है चौथा। आइए देखते हैं ऋषि क्या इस गेंदबाज के खिलाफ कामयाब होंगे, होना जरूरी है। सिया स्पोर्ट्स का सबसे बेहतरीन खिलाड़ी है ऋषि बारे। इस बार देखिए, मैंने कहा था आते ही उड़ाया, तीर निकला कमान से, जा मिला आसमान से, बॉलर को चंद्रयान की यात्रा पर भेज दिया। 6 रन। था सरफराज भाई टांगर वाले, उनकी तरफ से सिक्सर पर 100 रुपए का इनाम। इस बार और एक, ये भी गेंद ऑन साइड में हुक शॉट खेला है, गेंद फाइन लेग की तरफ निकल गई, अंपायर जी का इशारा, 1 बॉल 4।
तर हा सीआय स्पोर्ट्सचा बादशाह, हा सीआय स्पोर्ट्सचा कलाकार आहे. खरं म्हणजे हा जसाच आला आणि पब्लिक मधून आवाजही आली, होय तो आलाय आणि षटकार 2 मारलेत. षटकार 1 मारला आणि 1 चौकार मारला. एकूण 10 धावा अर्जित केले. 43 रन. बहुत अच्छी बैटिंग. अगली गेंद, इस बार तीसरा भी उठाकर खेला था. गेंद हवा में, जान हलक में और गेंद फलक में. शक्कर की गोली और बल्लेबाज आउट. $43 रन और बॉल हो चुके हैं अब तक इस ओवर की 5 गेंदें हो चुके हैं. लास्ट बॉल आना बाकी है और ऋषि ने देखा जाए तो 3 बॉल में 10 रन बनाकर वापस लौटे. आउट होने से पहले अच्छी बैटिंग की. जेसीआई के पूरे ग्रुप का मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूं. सुयोग सर से हमेशा तो मुलाकात होती रहती है, लेकिन आज इस पूरे टीम का जिस तरीके से एकजुट होकर एक अच्छा टूर्नामेंट ऑर्गेनाइज करना, मैं बेहद देखकर खुश हुआ हूं. पूरा दापोली नाच करता है इस तरीके के टूर्नामेंट पर देखकर. बहरहाल स्लोवर 1 गेंद थी और देखते देखते इस गेंद पर बल्लेबाज को फंसाया और ओवर की समाप्ति. यहां पर 2 ओवर फेंके. जुनेद ने 15 रन खर्च किए और उनके खाते में 3 विकेट. बहरहाल 4 ओवर का खेल समाप्त हुआ. रन बने हैं 43 रन. 3 विकेटों का नुकसान. अभी भी 6 गेंदें आना बाकी है. आइए देखते हैं क्वार्टर फाइनल के मैच के अंदर किस तरीके का परफॉर्मेंस देते हैं. आखिरी ओवर किसके जिम्मे दी जाती है, किसको आखिरी ओवर में बुलाया जाता है, क्योंकि दूसरी इनिंग में हम मकरन पवार साथ ही साथ जिस तरीके से गब्बर उसामा दुस्ते की बैटिंग देखना चाहेंगे. साथ ही साथ आप देखोगे कि जिस तरीके से नाजिम उनका साथ देते हैं. लाला मोहसिन बुरोनकर भी अच्छे परफॉर्मेंस के लिए जाने जाते हैं. एक से बढ़कर एक, यानी देखा जाए तो 11 के 11 सामने वाली टीम के पास 1 हैं. तो सीआई स्पोर्ट्स भी किसी को कम नहीं समझना चाहिए. सीआई स्पोर्ट्स भी एक मजबूत टीम है, अच्छी टीमों को मात देने की क्षमता रखती है. आखिरी ओवर है और बॉलिंग ट्रैक पर अब आए हैं वीरवर्धन एंड की तरफ से हसन. स्ट्राइक पर सुमित जामदार 8 बॉल में 20 पर खेल रहे. भरोसेमंद खिलाड़ी, भरोसे का एहसास रखते हुए बैटिंग करेंगे. इस बार देखिए फुल पर लेकर गेंद थी. लोअर फुल टॉस की इस गेंद को ड्राइव किया है. ऑन साइड में 1 रन, शॉर्ट लेग की दिशा में वहां पर 1 रन आता हुआ. स्कोर इस समय 44. ये अभी भी अगर देखा जाए रोहन सर, सिर्फ स्कोर यहां पर नहीं कह सकता, क्योंकि दापोली के ऐतिहासिक आजाद मैदान पर हमने 60 प्लस भी 70 प्लस भी स्कोर होते हुए देखे हैं. क्या आने वाली 5 गेंदों पर 5 बड़े हिट या फिर 4? इस बार देखिए मनोज ने उठा कर खेला है, गैप ढूंढा है. खिलाड़ी थे लेकिन खिलाड़ी को गेंद चकमा देकर 1-2 का 4 रफू चक्कर 4 रन. था वहां पर हनीपुर उमाने थे, लेकिन गेंद उनको चकमा देकर रफू चक्कर हो गई. एक ही पल में गेंद सीधी मैदान के बाहर. 4 रन, 48 रन स्कोर कार्ड के ऊपर. एंगल बदल दिया बॉलर ने. इस बार देखिए एज लगी है, बल्ले का निचला हिस्सा लगा और 70 रखेंगे ने एक अच्छा कैच पकड़ा. बल्लेबाज मनोज की पारी समाप्त. विकेट. यहाँ पर जितने हमारे जेसीआई के मेंबर बैठे हैं ना, उनके लिए यही कह सकता हूँ तेजस सर, आज मुझे यहाँ पर आपने मौका दिया. सुयोग सर, आपके पूरे टीम का मैं शुक्रिया अदा करता हूँ.
और साथ ही साथ कुणाल सर का भी बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूं, जिस तरीके से कुणाल मेहता सर इनके माध्यम से इस टूर्नामेंट के अंदर एक अलग ही सोच पूरे देखा जाए तो मैं पूरे जिस तरीके से टीम का शुक्रिया अदा करता हूं। बहरहाल अब बची हुई कुछ 3 गेंदे और 3 गेंदों पर बल्लेबाजी के लिए आए अविनाश तांबे। अब 2 बॉल बचे हैं, स्कोर इस समय 48। उम्मीद तो यही करते होंगे सीआई स्पोर्ट्स के 2 बड़े हिट। ओहो, इस बार उठाकर खेला है, गेंद हवा में और सीधी मैदान के बाहर। दिस इज अ ट्रेडमार्क शॉट अविनाश तांबे का, 6 रन। काउ कॉर्नर मिड विकेट के ऊपर से खेला, 6 रन, स्कोर 54 रन। लास्ट बॉल, ये भी फुल टॉस है, ड्राइव किया, एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी है, 1 रन मिला है, दूसरे की ख्वाहिश है और देखते देखते दूसरा भी पूरा, तीसरा चाहते नहीं होगा। तीसरे रन पर बल्लेबाज रन आउट और इसी के साथ पहले सत्र का खेल हो चुका है समाप्त। सीआई स्पोर्ट्स ने पहले सत्र में रन बनाए हैं 56 रन, 57 रनों की चुनौती है इमाद पैकर के टीम को। कहीं मत जाइए, जेसीआई चषक का एक खूबसूरत टूर्नामेंट, एक अद्भुत शो आपके सामने लेकर आए हैं पूरे टीम। मैं पूरे टीम का शुक्रिया अदा करता हूं और आज मुझे यहां पर बोलने का मौका दिया। यही कहकर मैं यहां से अब रुक जाता हूं कि सारे दोस्त एक जैसे नहीं होते, कुछ हमारे होकर भी हमारे नहीं होते। आप लोगों से दोस्ती करने के बाद महसूस हुआ कि तारे जमीन पर नहीं होते। जिस तरीके से आपने एक बेहतरीन दोस्ती निभाई और एक बेहतरीन ऑर्गेनाइजर कमेटी ने जिस तरीके से ऑर्गेनाइज किया ये टूर्नामेंट, लाजवाब। बहरहाल पहले सत्र में अच्छे रन बने, दूसरे सत्र में भी चेस अच्छा होगा और एक अच्छा मैच देखने मिलेगा। मैं रुक जाता हूं, माइक्रोफोन पर अब बुलाना चाहूंगा यस रोहन सर को और उनके साथ निभाएंगे सनी मोहिते सर। माई बोली मराठी में दोनों बेहतरीन कमेंटेटर हैं, उनका शुक्रिया। किसको देने का? जर 26 सर्वांचं पुन्हा एकदा सायंकाळच्या सत्रामध्ये मनापासून हार्दिक स्वागत आहे। ओपनिंग फेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते, 57 धावांचा पाठलाग करायचा आहे इमाद पॅकर्स या टीमला सीआर स्पोर्ट्स यांच्या विरोधामध्ये। उसामा दुसरे आणि त्याचबरोबर ओमकार मोरे ही जोडगोळी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे। लेफ्ट राईट कॉम्बिनेशन। सो सीआर स्पोर्ट्स या टीमकडून पहिलं षटक कोणाच्या माध्यमातून हँडल केलं जाईल, हाताळलं जाईल हे देखील पाहावं लागेल। समोर मनोज मोहिते आपल्याला पाहायला मिळू शकतील, वीरवर्धन एंड कडून ते गोलंदाजी करताना दिसणार आहेत। ही संपूर्ण आपण स्पर्धा पाहिली। या मंचाचं जे प्रवेशद्वार आहे त्याच्यासाठी आम्हाला मोलाचं सहकार्य केलेलं आहे दापोली नगरपंचायतच्या नगरसेविका महोदया, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ साधनाताई बाळासाहेब बोत्रे मॅडम, त्याचबरोबर आपण पाहायला गेले हा जो रंगमंच आहे ज्याच्यासाठी आम्हाला खूप मोलाचं सहकार्य केले रिजवानभाई काझे, त्याचबरोबर जोहरभाई रखंगे यांच्या माध्यमातून आम्हाला सहकार्य केलेलं आहे। त्याचबरोबर खेळाडूंचं जे पविलियन आहे
याचे पुरस्कर्ते आदरणीय रवींद्र श्रीधर सातनाक साहेब. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी 2 महत्त्वाचे एंड पाहायला मिळतात आणि त्या पहिल्या एंड कडून म्हणजे अर्थातच वीरवर्धन एंड कडून गोलंदाजी मार्कवरती आपल्याला मनोज मोहिते पाहायला मिळतील. पहिलाच बॉल आहे आणि पहिल्याच बॉल वरती आक्रमण पाहायला मिळते. तर हा खेळाडू थांबणारा नाहीये. हा खेळाडू अगदी बिनधास्तपणे ज्या वेळेला ह्याला प्लेअर ऑफ द सिरीजचा आपण अवॉर्ड दिला होता ना, तेव्हा त्यांनी एक छोटीशी बाईट दिली होती. त्या बाईट मध्ये सांगितलंय, मी जेव्हा मैदानाच्या आतमध्ये जातो ना, माझी मनस्थिती कधीच सिंगल रन्स घेण्याची नसते. माझ्या बॅटला लागला तर चेंडू बाहेर तरी जातो, नाहीतर मी स्वतः आउट तरी होतो, असं या फलंदाजानं सांगितलं होतं. लेफ्ट हँडेड बॅटर आहे. चिपळूण तालुक्यातला कडफुली गावातला खेळाडू म्हणजे अर्थातच ओमकार मोरेला आपण पाहिलंय. मनोज सारख्या अगदी शानदार गोलंदाजावरती पहिल्याच बॉलवरती त्यांनी त्याचा खरपूस समाचार घेतलाय. 57 धावांचा पाठलाग करायचा, जिंकणारा संघ सेमीफायनलचं तिकीट बुक करेल आणि पहिला संघ आम्हाला सेमीफायनलिस्ट पाहायला मिळू शकतो. वीरवर्धन एन कडून डावकऱ्या शैलीचा गोलंदाज मनोज मोहिते. समोर बॅटर देखील लेफ्ट हँडेड आहे. अगदी हो यावेळेसचा झोपला शॉट, चेंडू चाललाय आउट ऑफ द मार्क. छान षटकार. का पुरा बाकी आहे. सुरुवातीच्या दोन्ही चेंडूंवरती 2 मोठे प्रहार झालेत. ओमकार इथे प्रहार करतायत. गोलंदाज मनोज मोहितेंच्या सुरुवातीच्या दोन्ही चेंडूवरती त्यांनी 2 मॅक्झिमम ठोकलेत. इरादा चांगला स्पष्ट आहे. पुढचा बॉल टाकला जाईल. यावेळेस बाहेरी किनारा आहे आणि इथे फलंदाज बाद. कहाणी संपली आहे. सांगितलं होतं या खेळाडूने एक बाईट मध्ये सांगितलं होतं, लागलं तर ते नाही. त्या फॉर्म्युलेनुसार हा खेळाडू खेळत असतो आणि तिसऱ्याच बॉलवरती मनोज मोहितेने त्याला बाद केलं. लाईन मध्ये थोडासा बदल केला. मागच्या दोन्ही लाईन वरती अगदी दोन्ही मोठे प्रहार झाले. थोडासा कमी गतीचा चेंडू टाकला, फलंदाजाला फसवलं आणि कीपरच्या हातामध्ये येथे सरळ मात्र कॅच मात्र त्यांनी पकडली आहे. ही तर मनोज मोहितेचा कमबॅक आहे. मनोज मोहिते देखील तितकाच शानदार असा गोलंदाज आहे. चांगली विद्वत्ता, अनुभव देखील ठासून आणि भरून असणारा खेळाडू. बॅटिंगसाठी नंबर 3 वरती आपण पाहतोय. नाझिमला पाठवलं जाईल. समोरच्या दिशेने खेळायचं आहे. क्षेत्ररक्षक शॉट मिडॉनच्या दिशेने तैनात असेल. इथे डॉट बॉल बॅक टू बॅक दोन्ही चेंडू निर्धाव. एकामध्ये विकेट आली आणि एक डॉट बॉल आले. 2 मॅक्झिमम आलेले आहेत. म्हणजे आता मनोज मोहिते देखील सांगतात की विजलो जरी मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्यानं सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडवेन मी, अडवू शकणार नाही अशी कोणती भिंत नाही. विजलो जरी मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्यानं सामर्थ्य नाशवंत नाही. परंतु चेंडू चाललाय 1 टू कप वर सीमारेषेच्या बाहेर. 4
मनोजवरती आक्रमण आता नाझीमच्या माध्यमातून देखील केले गेलेलं आहे. शेवटचा बॉल आहे या षटकातील. आडव्या बॅटने खेळायचा, बॅट आणि बॉलचा तिथे संपर्क आहे का, लाऊडली अपील केली जाते. पंच तटस्थ आहेत, कोणत्याही प्रकारचा इशारा नाही. षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या जाऊन पोहोचले 16 वरती 1 इमाद पॅकर्स. आणि इथे आता स्ट्राइक मार्क वरती ओ देखो आ गया आणि तो खेळाडू आहे गबर इज बॅक. पुन्हा एकदा आपण पाहतोय इथे फलंदाजी मार्क वरती उसामा दुसते आहे. तर समोर देखील आपण पाहतोय दापोलीच्या क्रिकेट विश्वातील स्टार अक्षय निवातेच्या हातामध्ये बॉल दिलाय. पालघर एक्सप्रेस या नावानं आपण त्याला ओळखतो. द फन समाली रिसॉर्ट्स दापोली सिरीज बाय मॅरियट या एंड कडून गोलंदाजी केली जाईल. उमेश पवार सर यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील मनापासून स्वागत आहे. ऑफ ड्राईव्ह केलेला आहे, क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफच्या परिसरामध्ये. जोपर्यंत चेंडूला फील्ड करतील पण तो थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं. 1 रन्स खात्यामध्ये जोडला जाईल आणि संघाचं स्कोरबोर्ड 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. 17 रन्स झालेले आहेत. जिंकण्यासाठी 23 बॉलमध्ये 40 रन्स पाहिजेत. बॅटिंग मार्क वरती नाझीम आहे. नाझीम मागच्याच षटकामध्ये चौकट ठोकत असतात आणि त्यांनी वैयक्तिकरित्या त्याचं खातं देखील उघडलं होतं. पुढचा बॉल आहे, याबरोबर आक्रमण केलंय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत सुमित जामदार, या चुका कधीच करत नाहीत. जयसुरेख टिपलाय विकेटचं पतन आणि फलंदाज नाझीम बॅक टू द पवेलियन. आपण पाहतोय गोवाघर तालुक्यातून बिलॉंग करणारा खेळाडू आरपीएल मध्ये सर्वोत्तम फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. मकरंद तय्यार आहे. नंबर 4 वरती मकरंद यांना पाठवले. 17 वरती खतरा पाहायला मिळाला. या खेळाडूंसाठी रवींद्र श्रीधर सातनाग यांच्या माध्यमातून पवेलियन दिलेला आहे. त्या पवेलियनच्या आसऱ्याला नाझीम यांना पाठवलं. अक्षयनं मॅच मध्ये पुनरागमन करून दिलेलं आहे. या षटकामध्ये अक्षरशः बॅटर्सना थांबवण्याचं काम केलंय. पहिल्या बॉलवरती सिंगल आला, दुसऱ्या बॉलवरती विकेट घेतलेला आहे. राऊंड द विकेट. मकरंद तयार आहेत. अक्षय यांच्या विरोधामध्ये आक्रमण केलं जाईल का हे देखील पाहावं लागेल. पुढचा बॉल अगदी यावेळीचा फटका देखील, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. सरळ बॅटनं खेळलाय. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर 4. करावे लागेल. सुरुवातीचे दोन्ही चेंडू योग्य टप्प्यावरती होते. पॉवर प्लेचं षटक आहे ज्याच्यामध्ये आक्रमण करताना मकरंद पाहायला मिळू शकेल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा तेवढा चांगला संपर्क नाही. जोपर्यंत चेंडूला फील्ड करतील या बॉलवरती देखील 1 रन्स मिळणार आहे. बॅटर चालू आहे सिया स्पोर्ट्स विरुद्ध हिमात पॅकर्स. क्वार्टर फायनलचा सामना जिंकणारा संघ सरळ मात्र सेमीफायनलचं तिकीट बुक करेल आणि सेमीफायनल खेळण्यासाठी तुम्हाला सुपर डुपर संडेला यावं लागणार आहे. महत्वपूर्ण बॅटल चालू आहे. दोन्ही संघ अगदी या स्पर्धेतल्या अस्तित्वासाठी खेळताना दिसत आहेत. पुढचा चेंडू आहे, शॉर्ट बॉल आहे, ऑफस्टंपच्या बाहेर पवनच्या डोक्यावर खेळलंय. क्षेत्ररक्षक नाहीत. एक बार निकली तो निकल गई. मिलेंगे 4. होगा बिडा पास.
पाहायला मिळालेले आहेत. ओसावाच्या बॅटमधून एक आला, त्याचबरोबर मकरनच्या बॅटमधून देखील आला. अगदी चांगलं क्रिकेट आहे. पॉईंटच्या रिझर्व्हमध्ये क्षेत्ररक्षक होतं, जोपर्यंत चेंडूला थ्रो करणारे याही बॉलवरती रन्स मिळणार आहेत. आणि षटक क्रमांक आता इथे 2चा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचलाय 27, लॉस ऑफ 2 विकेट्स. येणारे 18 बॉल आहेत आणि 18 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता आहे. प्रति ओव्हर 10ची सरासरी मेंटेन ठेवावी लागेल. काय होणार या मॅचमध्ये हे देखील निश्चित पाहावं लागेल. तुर्तास आपण विश्रांती घेत असताना ऐकूया डीजेवरती एक सुमधुर संकेत. येस, आपण जर बघितलं तर 18 बॉल 30 समीकरण मैदानाच्या आत आहे. सरासरी 10च्या रन रेटनं तुम्हाला धावा गोळा करायच्या आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर इबाद पॅकर्ससाठी सुखद बाद ही आहे की मैदानाच्या आत तो जिवंत आहे, तो साबूत आहे, तो म्हणजे कोण? ओसावा. मैदानाच्या तग धरून फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. एक हाती खिंड लढवताना ओसामा मैदानाच्या आत आपल्या संघासाठी विजयाची दास्तान लिहिताना पाहायला मिळतोय. ओमकार असेल, त्यानंतर नाझीम असेल, ही मातब्बर जोडी तंबूत माघारी परतल्यानंतर स्वतःच्या संघासाठी एक हाती झुंजताना पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा लागल्यात 27. 18 चेंडू 30 धावांचं समीकरण मैदानाच्या आत असणार आहे. कशा पद्धतीने ही गोलंदाजी केली जाणार आहे, कमबॅक करावं लागणार आहे. गोलंदाजी चांगल्या पद्धतीची, त्यासोबतच फलंदाजी देखील दर्जेदार पद्धतीनं मैदानात करावी लागेल. चला, वेळ घालवायचा नाहीये. गोलंदाजी मार्क वरती. चला, विनंती आहे, ज्या गाड्या मैदानात आल्या आहेत कृपया आपण मैदानाच्या बाहेर पार्क करायच्या आहेत. प्रेक्षकांना विनंती आहे, ज्या गाड्या आपल्याला मैदानात दिसत आहेत आपण बाहेर पार्क करायच्या आहेत. मैदानाकडे आपण जातोय जिथं मात्र ओसामा स्ट्राईक वरती असणार आहे. गब्बर आणि गब्बरच्या समोर गोलंदाजी मार्कवरती सिद्धू पाहायला मिळतो. यावेळेस मात्र हलक्या दर्जाचा चेंडू होता, त्याला मात्र प्लेस केलं गेले. सेन्सिबल बॅटिंग आणि बघता बघता एकेरी धावेला दुसऱ्या धावेत देखील परावर्तित केलं जात आहे. हा खेळाडू आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्यासोबतच सेन्सिबल बॅटिंग काय असते, टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती तुम्ही कशा पद्धतीने फलंदाजी केलं पाहिजे याचं मूर्तिमंत उदाहरण मात्र ओसाबाची फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण जर बघितलं तर आधीच्या षटकांमध्ये लगातार बोटे फटके त्याच्याकडून खेळले गेले, परंतु आता मात्र समयची नजाकत लक्षात घेऊन मात्र एकेरी दुहेरी धावांची गुंफण मैदानाच्या आत केली जाते. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती सिद्धू पाहायला मिळतोय. दर्जेदार गोलंदाज आहे. ओसाबासारखा मोठ्या फलंदाजाला त्याने आतापर्यंत शांत ठेवलाय, परंतु ही वादळापूर्वीची शांतता आहे का? पुढचा चेंडू देखील अशाच पद्धतीनं सचोटीने या गोलंदाजाला हाताळावा लागणार आहे. सिद्धू ओसाबा यावेळेस मात्र आलाय आणि यावेळेस लॉन्च केलंय, डिस्पॅच केलंय मात्र चेंडूला सीमारेषा पार. येतोय गब्बर ब्रँडेड फटका, याची देही याची डोळा, षटकारांचा अविस्मरणीय सोहळा. ओसामाच्या बॅट मधून मात्र दागला गेलाय तो गोळा. तळपताना पाहायला मिळते. आपल्या संघासाठी क्रायसिस मॅन, संकट मोचन म्हणून मैदानाच्या दाखल झालाय. स्वतःच्या बाहुबलाचं, स्वतःच्या टायमिंगचं आणि स्वतःच्या क्रिकेटच्या कौशल्याची प्रदर्शनी या खेळाडूनं मैदानाच्या आत लावलेली आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र आक्रमण आक्रमण आणि आक्रमण, चेंडूला मात्र भिरकावून दिलंय सीमारेषा पार. मिळतील धावाच्या आत. येतो ब्रँडेड खडखडीत चौकार. संघाचा तारणहार आज मात्र या महत्वाच्या मॅच मध्ये संघासाठी तग धरून उभा असलेला बघायला मिळतोय. थोडंसं दडपण सिद्धूवरती आहे आणि त्याच्यामुळेच निश्चितच त्याच्याकडून गोलंदाजी मध्ये वारंवार चुका होताना पाहायला मिळतात. महत्वाची लढत आहे, क्वार्टर फायनलची लढत आहे. सेमीफायनलचं तिकीट जर कन्फर्म करायचं असेल ना तर तुम्हाला मैदानाच्या संघर्ष करावा लागेल. मैदानाच्या आत प्रत्येक चेंडू सचोटीनं तुम्हाला हाताळावा लागणार आहे. तुमच्या क्रिकेटचं समर्पण, तुमच्या क्रिकेटच्या कौशल्याला पूर्णपणे मैदानाच्या झोकून तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. सिद्धूच आहे ना बॉलिंग मार्क वरती आपल्याला स्कोर किती
41 या आकड्यावरती धावसंख्येचा फलक मात्र जाऊन पोहोचलाय. आक्रमण जो दिशा या ठिकाणी ओसामा चिजदेच्या माध्यमातून या ठिकाणी उभारण्यात आलाय. गोलंदाजावरती आक्रमण केलं गेलंय आणि त्याचमुळं थोडंसं दडपण सिद्धूवरती पाहायला मिळतंय. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु निष्फळ ठरला जातोय. गोलंदाजाने देखील कमबॅक केलं गेलंय. ओसामा सारख्या फलंदाजाला शांत ठेवण्यासाठी तुम्हाला तुमच्या गोलंदाजीचं कौशल्य, या गोलंदाजीच्या कौशल्याचा कस निश्चितच लावावा लागेल आणि तीच कामगिरी सिद्धू यांच्या माध्यमातून मैदानाच्या आत होताना पाहायला मिळते. लगातार चांगल्या पद्धतीची गोलंदाजी त्याच्याकडून केली जाते. 12 चेंडू आणि 16 धावांचं समीकरण मैदानाच्या आत आहे. कुणाच्या बाजूने सामन्याचं पारडं जिंकणार आहे अजून देखील मॅच संपली नाहीये. मैदानाच्या आत तुम्हाला शेवटच्या 12 चेंडूंवरती संघर्ष करावा लागेल. क्रिकेट, सरळ आणि राजकारण या तीन गोष्टी नेहमीच आपले रंग बदलण्यासाठी ओळखले जातात. क्रिकेटचा सारीपाठ अनित्यतेने भरलेला आहे. प्रत्येक चेंडू एक नवीन दास्तान, नवीन काहीतरी क्रिकेटच्या पटलावरती सातत्यानं घडत असतं. येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये 16 धावांची गरज आहे. ऊंट किस करवट बैठेगा, आने वाली 12 गेंदे और 12 गेंदों में बनाने हैं 16 रन. मैदानाच्या आत एक सुखद संदेश हाच आहे की ओसावा एक हाती संघासाठी तारणहार भरून खिंड लढवताना पाहायला मिळतोय. विजयाच्या आणि पराभवाच्या मध्ये मात्र एकच नाव उभं असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. नाव आहे ओसामा, परंतु त्या ओसामाचं वादळ रोखण्यासाठी आता मात्र गोलंदाजी मार्कवरती पाचारण करण्यात आलंय. अनुभवाची खान, मैदानाच्या आत विजयाची दास्तान त्यांच्याकडून लिहिली जाईल का? तोच मनोज मोहिते गोलंदाजी मार्कवर आहे. यावेळेस मात्र अनुभव आणि युवा जोशच्या मध्ये हा संघर्ष होता. यावेळेस टायमिंग प्लेसमेंट सक्सेसफुल रित्या चेंडूला ट्रॅव्हल केलं गेलंय. चेंडू जाईल सीमारेषा पार, येईल षटकार. आपण जर बघितलं तर ओसामा मैदानाच्या आता अक्षरशः फळीनं घोंगावताना पाहायला मिळतोय. तळ फळीची जरब मात्र आता या दापोली तालुक्यातील एक अनुभवी गोलंदाजाला देखील बसताना पाहायला मिळतोय. अनुभव आणि युवा जोश यांच्यामधला हा संघर्ष, परंतु आता मात्र मैदानाच्या आता ही युवा शक्ती कुठेतरी वडचण होताना पाहायला मिळते. पहिला चेंडू, या पहिल्या चेंडूवरती मात्र स्वागत या ठिकाणी मनोज मोहिते यांचं स्वागत ओसामाच्या माध्यमातून केलं गेलंय. क्रिकेटच्या पटलावरती पुन्हा एकदा फटका चांगला आहे, परंतु टायमिंग जी मनीषा होती ती त्या ठिकाणी प्राप्त होत नाही. क्षेत्ररक्षक त्या दिशेने येतोय, मात्र विकेटचं पतन झालंय. ओसामाचा खेळ या ठिकाणी संपवला जातोय. एक तरी एक मेरी, अनुभव अनुभव आणि अनुभव हे मैदानाच्या आत मनोज मोहिते यांच्याकडून दाखवला गेलाय. शहरों से खुददारी रखी, ये ताज हमें विरासत में नहीं मिला, इसके लिए मेहनत निरंतर जारी रखी, कर लिया मुकद्दर मुट्ठी में हमने, जब से संघर्ष से हमने यारी रखी. आणि आयुष्यभर अनेक मैदानात संघर्ष करून स्वतः अनुभवाची कमाई केलेला गोलंदाज मनोज मोहिते आता मात्र आपल्या गोलंदाजीच्या जाळ्यामध्ये ओसामा सारखं मोठे वादळ शोभवताना पाहायला मिळतोय. सामना आता मात्र दोलायमान अवस्थेत, सामन्याला कळाटणी मिळाली का? येणारे चेंडू आणि या चेंडूंवरती कशा पद्धतीची मनोज मोहित्याची गोलंदाजी आहे, ही गोलंदाजी या सामन्याचं पारडं ठरवू शकते. 10 चेंडू 10 धावांची गरज आहे. सामना कुठल्याही बाजूला झुकू शकतो. मनोज मोहिते त्यांच्या समोर मात्र नवीन फलंदाज हसन पाहायला मिळतात. चांगल्या पद्धतीची फलंदाजी हसन यांना करावी लागेल. सेन्सिबल बॅटिंग, मात्र यावेळेस काय झालंय? रफ्तार आणि रफ्तार मैदानाच्या आत पाहायला मिळते. पंचांकडे मागितली गेली आहे दाद फिर्याद. पंचांचा निर्णय अद्याप गुलदस्त्यामध्येच असलेला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू मात्र या ठिकाणी येतोय. मैदानाच्या आत आपला अनुभव या शेवटच्या षटकामध्ये झोकताना, पूर्णपणे समर्पण दाखवताना मनोज मोहिते पाहायला मिळतात. त्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार आला, परंतु त्यानंतर कमबॅक वाखणण्याजोगं त्यांच्याकडून केलं गेलंय. अनुभवाची खाण आहे. यावेळेस हलक्या हातानं पुन्हा एकदा ड्राईव्ह केला गेलाय. मनकटाचा वापर, फ्लिक केलं गेलंय. चेंडूला क्षेत्ररक्षक येतोय. एकेरी धावेवरच समाधान मानावं लागतंय. समीकरण असणारा 8 चेंडू आणि 9 धावा. समीकरण मैदानाच्या आत आहे. पारड मात्र कुणाच्या बाजूने जाईल
हे देखील बघण्याजोग आहे, कारण समोर हे बॅटल बेस्ट वर्सेस बेस्ट बॅटल आहे, कारण ही स्पर्धा तुमच्या आमच्या सर्वांच्या स्वाभिमाना. यावेळेस हलक्या हाताने पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय, एक धाव तर पूर्ण झाली आहे आणि या एकेरी धावेवरच फलंदाजांना समाधानी मानावं लागेल. मनोज मोहिते यांच्या गोलंदाजीला खरोखर वाखणण्याजोग गोलंदाजी आतापर्यंत राहिले. जिथं क्षेत्ररक्षक आहे त्यानुसारच गोलंदाजी केली जाते आहे. अकॅर्डिंग टू द फील्ड मात्र गोलंदाजीचा परिपाक मैदानाच्या त्यांच्याकडून केला गेलाय. षटकाराचा अपवाद वगळला ना तर खरोखर वाखणण्याजोग गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी पुन्हा एकदा कमबॅक केलं गेलंय. अंतिम या चेंडूवरती मात्र निर्धाव चेंडूची सांगता होतीये. दर्जेदार चेंडू. यानंतर मात्र या सामन्याच्या किती पाहिजे 6 चेंडूने 8 धावांचं समीकरण आहे. या शेवटच्या षटकामध्ये काय घडणार आहे हा थरार ऐकण्यासाठी पुन्हा एकदा जातोय दापोली तालुक्याचा गोड आवाज सनी मोहिते सरांकडे. धन्यवाद तांबे सर. मॅच मध्ये चुरस पाहायला मिळते. सर्व रसिक प्रेक्षकांचा नजरा या 6 चेंडूंमध्ये लागलेला आहे. 6 बॉलमध्ये 8 रन्स पाहिजे जिंकण्यासाठी. हे 6 चेंडू तुमच्या सेमीफायनलचं तिकीट आहे. टीम मीटिंग तिथे निश्चित केली जाते. कोणत्या बॉलरला गोलंदाजीसाठी पाचारण केलं जाणार आहे, कारण महत्वपूर्ण 6 बॉल आहेत. मकरंद आणि त्याचबरोबर त्याचा साथीदार आपण पाहतोय हसन यांना आपण पाहतोय. तर 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये आता 8 रन्स पाहिजेत. 6 मध्ये 8. बॉलिंग ट्रॅक वरती समोरच्या एंड कडून जर आपण पाहायला गेलं म्हणजे वीरवर्धन एंड कडून गोलंदाजी मार्क वरती कोणाच्या हातामध्ये बॉल दिला गेलाय. पांडुरंग रघुवीराच्या हातामध्ये चेंडू आता दिला गेलाय. पांडूवरती आक्रमण केलं जाईल का मकरंद यांच्या माध्यमातून हे पाहावं लागेल. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना आहे. क्वार्टर फायनलचा सामना जिंकणारा सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. 6 मध्ये 8 पाहिजेत. रसिक प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. जिकडे लक्ष जाते ना तिकडे फक्त प्रेक्षक आणि प्रेक्षक हेच पाहायला मिळते. 6 8 बॅटर तयार आहे, बॉलर देखील तयार आहे. एका बाजूला मकरंद आहे तर गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पांडुरंग रघुवीर. काय सामना रंगलाय. क्वार्टर फायनलचा सामना जसा पाहिजे होता तसाच सामना पाहायला मिळतोय. समोर बघा, आपण जी गाडी पार केलेली आहात लाईट ऑफ करायची आहे. बाईकमॅन आपली लाईट ऑफ करा. सर्व रसिक प्रेक्षकांना सूचना आहेत, हे मैदान खेळण्यासाठी आहे ना की तुमच्या गाड्या पार्क करून तुम्हाला मॅच पाहण्यासाठी. मॅच पाहायची असेल तर तुम्ही निश्चित आपल्या गाड्या योग्य पार्किंग झोन मध्ये पार्क करा आणि या सदरच्या अगदी स्पर्धेचा मैदानाच्या आतमध्ये येऊन आनंद घेऊ शकता. 6 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता आहे. पांडू तयार आहे तर समोर देखील आपण पाहतोय मकरंद देखील तयार आहेत. वीरवर्धन एंड या एंड कडून शेवटचे 6 चेंडू टाकताना आपण पांडू यांना पाहतोय. पहिलाच बॉल आहे, खराब लाईन, चुकीची लेंथ आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. इथे 4 मिळतील. पांडूवरती आक्रमण आहे पहिल्याच बॉल मध्ये. बॉल आणि 4 धावांची आवश्यकता आहे. एक महत्वपूर्ण जर का विकेट घेतली मकरंदला तुम्ही मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवला तर मॅच मध्ये पुढे आगमन करू शकता. सामना जिंकण्यासाठी विकेट खूप महत्वाची आहे. जो सेट बॅटर आहे मकरंद क्लासिकल बॅटर आहे. पुढचा चेंडू शॉर्ट बॉल आहे. प्रहार करायचा अंदरुणी किनारा पाहायला मिळतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला. आतल्या बाजूची कडा घेतली गेली. यष्टीरक्षक चतुर आहेत. ऋषी महाराजच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळालाय. आता मॅचचं समीकरण थोडंसं बदललंय. 4 बॉल आहेत आणि 4 बॉल मध्ये आता एका चौकाराची आवश्यकता आहे. पांडुरंग रघुवीर पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार आहे. मोठा प्रहार करायचा आहे. अलोंग द कार्पेट मिड विकेट रिझर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 रन्स घेतला प्रयत्न 2 धावचीतची संधी आणि इथे खेळाडू मात्र धावचीत होणार आहे. पण तो हरकत नाही. मकरंद जो सेट बॅटर आहे तो स्ट्राईक मार्क वरती आलाय. 3 बॉल आहेत आणि 3 बॉल मध्ये जिंकण्यासाठी अजून देखील 3 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेस हा फॉर्म्युला या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. 3 बॉल आणि 3 धावांची 3 मध्ये 3 ची आवश्यकता आहे. बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये
मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 3 मध्ये 3 ची गरज असताना सबसे तुफानी हनीफ रुमानी पाहायला मिळतील. आज हनीफभाई रुमानी आपण पाहतोय तर विनिंग स्ट्रोक खेळून मैदानाच्या बाहेर येतील का, परंतु स्ट्राईक वरती मकरंद असतील. नॉन स्ट्राईकला थांबावं लागेल हनीफ. आपण पाहतोय तर निश्चितच चिपळूण तालुक्याची आन वान शान आणि एकंदरीत आपण पाहतोय तर वाघिवरे गावचा अभिमान. अर्थातच मैदानाच्या दिशेने मार्गस्थ झालेले हनीफ रुमानी तयार असतील. नॉन स्ट्राईकला स्ट्राईक मार्क होती मकरंद आहे. शॉर्ट बॉल आहे, वीर कावलाय, चेंडू आकाशाला गवस निघालतोय. विनिंग स्ट्रोक आपण पाहतोय इथे मकरंदच्या पाठीमधून आलाय. हा सामना जिंकलाय. सेमीफायनल मध्ये प्रवेश करणारा संघ हिमात पॅकर्स. उद्या खेळताना दिसणार आहेत. तुर्तास आपण सर्वांची या ठिकाणी निश्चित रजा घेऊयात. भेटू पुन्हा एकदा सुपर डुपर सॅटरडे मध्ये. थँक्यू. आसिया स्पोर्ट्सचे कॅप्टन